श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज आपण बनवणार आहे सोयाबीनची वडीची भाजी। तुम्ही बघू शकताय किती छान दिसते आहे आणि याला बनवायला बिलकुल पण जास्त टाइम लागणार नाहीये। नाही आपण कशी ग्रेव्ही का काहीही बनवायचं नाहीये, डायरेक्ट आपण इन्स्टंट बनवूया। बारीक बारीक कांदे आणि टमाटर चिरून चला मी तुम्हाला दाखवते काय करायचं आहे। चला इथं मी पाणी गरम करायला ठेवते आहे। एक वाटी सारखे सोयाबीन घेतले, तुम्ही बघू शकताय पाणी गरम झाले। आता आपण गरम पाणीमध्ये सोयाबीनला टाकून द्यायचं आहे आणि 2 मिनिटांसाठी राहू द्यायचं आहे आपण। तर सोयाबीनच्या वडीसाठी मी बारीक बारीक कांदे चिरून घेते आहे। पहिले बघू शकताय मी बारीक कांदे चिरून घेतले। आता मी टमाटरला पण बारीक असे चिरून घेणार आहे। छान आपल्याला प्युरी करायची गरज नाहीये, याच्यामध्ये छान असे बारीक चिरून घेते मी बारीक अशी कोथिंबीर चिरून घेते आहे। ते पण आपण तेलामध्ये छान अशी करपवायची आहे। मी सोयाबीनची वडी बनवण्यासाठी एक कढाई ठेवते। आता मी 2 ते 3 पडी सारखं तेल टाकते आहे। आपला तेल गरम झाला आहे। मी इथं राई, थोडं जिराचा वघार करते आहे। मी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कांदे फ्राय करायला ठेवते आहे। आपले कांदे फ्राय होत आहे तोपर्यंत आपण जे सोयाबीनला भिजत टाकले होते त्याचं आपण छान असं पाणी काढून घ्यायचं आहे, दाबून दाबून। तुम्ही बघू शकता आहे। आता आपण जे सोयाबीन आहे त्याला मॅरिनेशन करायचं आहे। त्याच्यासाठी मी दही घेतला आहे, बघू शकताय। मी इथं दही टाकते आहे, थोडी त्यासारखी दही टाकायची आहे। आता आपण इथं सर्व मसाले टाकायचे आहे। इथं मी अर्धी चमची सारखी हळद टाकते आहे, 1.5 चमचा सारखं तिखट टाकणार आहे। इथं मी धना जिरा पावडर अर्धी चमची सारखा गरम मसाला, त्याच्यात थोडी मी कस्तुरी मेथी टाकते आहे आणि स्वादानुसार आपण भाजीमध्ये सुद्धा मीठ टाकायचं आहे। तर इथं आपण थोडासा मीठचा वापर करायचा आहे आणि छान असं आपण सर्व सोयाबीनला लागेल तसे मिक्स करून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकताय किती छान मॅरिनेशन झालाय। आता आपण त्याला साईडला ठेवायचं आहे। आपले कांदे आणि धने छान असे फ्राय झाले आहे। आता आपण जे टमाटर कापले होते त्याला आपण तेलामध्ये छान असे फ्राय करायचे आहे। आता आपण त्याच्यात तुम्ही बघू शकताय थोडं आदू आणि मिरच्यांची पेस्ट टाकायची आहे आणि छान असं हलवून घ्यायचं। आता आपण थोडंसं पाणी टाकायचं आहे। आता जे मॅरिनेशन आपण जे सोयाबीनच्या वडीचं केलं आहे ते आपण टाकायचं आहे। तुम्ही बघू शकताय छान असं आपण हलवून घ्यायचं आहे। किती छान दिसत आहे आपली भाजी। आता आपण थोडंसं पाणीचा वापर करायचा आहे, ग्रेव्हीमध्ये आपण बनवणार आहे। आता तेल सुटे तोपर्यंत आपण भाजीला उकळू देऊ। तुम्ही बघू शकताय सोयाबीनची वडीची भाजी छान अशी झाली आहे। आता आपण त्याला प्लेटमध्ये काढून घेऊ। हे बघा भाजीला किती छान तेल सुटलंय आणि किती छान दिसते आहे। आपली मस्त अशी झणझणीत भाजी सोयाबीन वडी तयार आहे। आता आपण त्याला प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे। वाव, तुम्ही बघू शकताय हे बघा आपली सोयाबीन वडी तयार। तुम्हाला जर ही लवकर आणि चमचमीत मस्त झणझणीत जर सोयाबीनची वडीची भाजी बनवायची असेल तर तुम्ही माझ्या स्वामी समर्थ किचनमध्ये जाऊन ही भाजीची रेसिपी तुम्ही बघू शकताय आणि खूप छान आणि लवकर होईल ही भाजी। बिलकुल पण याला वेळ नाही लागणार आहे। तर चला तर मंडळी भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला। बाय बाय।